विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातील रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या स्ट्रीट फूडच्या दर्जाबाबत पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. संपूर्ण महाराष्ट्रात स्ट्रीट फूडची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं सांगत यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागात मनुष्यबळाची कमतरता जबाबदार असल्याचं म्हटलंय. नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेशी थेट संबंधित असलेल्या प्रश्नाकडे विकास ठाकरे यांनी सरकारचं लक्ष वेधलं. प्रत्येक ठिकाणी पाहत असाल की स्ट्रीट फूड अन्नधान्य विभागातर्फे इथे कुठेच चेकिंग नाही. पुणे असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, तर मला वाटतं की ज्याच्या मनात आलं तो आपल्या घरात बनवून तो आणतो. मग तो कुठलं पाणी वापरत आहे, काय वापरत आहे, ही सगळी अन्नधान्य पुरवठा विभागाने चौकशी करायला पाहिजे. फूड लायसन्स देताना आपण मी नागपूरचंच उदाहरण सांगेल. अर्ध्या नागपुरात ही स्ट्रीट फूडची विक्री होत आहे, त्यांचा जो काही लायसन नाही आहे. मग ते कशाचा वापर करत आहे, तर याच्यावर शासन काही निर्बंध करणार आहे का? आणि हे रोखण्यासाठी, कारण की याच्यामुळे लोकांना आजाराचे प्रमाण वाढत आहे, या रोखण्यासाठी शासनाची काय उपाययोजना आहे की एका शहरातल्या सगळ्या त्या स्ट्रीट फूडवाल्यांची आपण त्यांना तपासणी करून त्यांना लायसन्स वगैरे देणार आहोत का? आणि आतापर्यंत किती लायसन्सी आहे याचं सुद्धा उत्तर शासनाने द्यावं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सदस्यांनी विचारल्याप्रमाणे जे राज्यभराची परिस्थिती तशी खूप गंभीर झालेली आहे, परंतु त्यावेळेस मी प्रत्येक वेळेला हेच सांगून वेळ मारून नेणार नाही. FSOची भरती प्रक्रिया, कारण एका FSOला 3 जिल्ह्याचा कारभार दिला होता, त्याच्यामुळे त्याच्यातून येणारं आउटपुट हे फार कमी होतं. परंतु आता 197 लोक जेव्हा आपण भरलेत तेव्हा बऱ्यापैकी आस्थापना ही क्लिअर झालेली आहे.